तुझ्यासारख्या मुलींना खूप चांगलं ओळखते मी. सर आजारी आहेत म्हणून त्यांच्या आजारपणाची चौकशी करायला यायचं, मग त्याचं काळजी करण्याचं नाटक करायचं आणि योग्य वेळ पाहून त्यांच्या गळ्यात पडायचं. जमिनीवरच्या किड्यांनी ना जमिनीवरच राहायचं असतं. त्याने आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. आता पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील ना, हे तुझं तुलाच कळणार नाही. नेहा, 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 मला माहिती होतं तू भेटायला नक्की येशील. मी सकाळपासून तुझीच वाट बघत होतो. Here you are. I know नेहा, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काही समजूनही घ्यायच्या असतात. आणि मला आता तीच नेहा दिसते. माझा ऍक्सिडेंट झालाय कळल्यावर धावत मला भेटायला येणारी, माझ्या काळजीपोटी माझ्यावर ओरडणारी, मी सेफ आहे कळल्यावर डोळ्यातनं अश्रू वाहणारी. हे सगळं काय आहे नेहा? हे प्रेम नाही तर काय आहे? आणि आज तू इथे आलीस त्याने हेच सिद्ध होतं की. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सॉरी. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या सोयीनुसार अर्थ काढतो सर, आणि तुम्ही पण तेच करताय. म्हणजे मला कळलं नाही. गैरसमज सर, माझ्याबद्दल तुम्हाला फक्त गैरसमज होतो. मी इथे माणुसकीच्या नात्याने आली. कधी काळी आपण चांगले मित्र होतो. तुम्ही माझ्या अडीअडचणीत धावून आला होता. या गोष्टीचं भान ठेवून मी इथे आली आहे सर, बस. रिअली? तू इथे माणुसकीच्या नात्याने आलीस? मी अडीअडचणीत तुझ्या उपयोगाला आलो होतो म्हणून तू इथे आलीस? आय डोंट बिलीव्ह दिस इज बुलशिट. तुलाही माहिती आहे नेहा, हे सगळं खरं नाहीये. तू हे सगळं का बोलतेस मला खरंच कळत नाहीये, पण मला एवढं माहिती आहे की तू हे मुद्दाम बोलते. अजिबात नाही सर. आपल्या परिस्थितीची जाणीव असली ना की आपण काय बोलतोय आपल्याला बरोबर माहिती असतं सर. आणि हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही खूप इमोशनली विचार करताय सर आणि मी खूप प्रॅक्टिकली बोलते. सांगा ना, मी कोण आहे? कोण आहे मी? तुमच्या अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीमध्ये काम करणारी एक साधी एम्प्लॉई सर, बस. नेहा, पण मी जर का तसं समजत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे? हा तुमचा मोठेपणा आहे सर, आणि मी तुम्हाला अडवू शकत नाही. पण मला कसं वागायचंय तर मी ठरवू शकते ना. तुम्ही कॅन्टीन मध्ये येऊन आमच्याबरोबर आमचा टिफिन शेअर करतात, हा तुमचा मोठेपणा आहे सर. पण आम्ही तुमच्या टिफिन मध्ये आणलेला पदार्थ फक्त लांबून बघू शकतो सर, तो बनवू शकत नाही. आणि हेच अंतर आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सर. तुमचं आयुष्य मी नाही बघितलंय. मला नाही माहिती तुमचं जग कसं आहे, आणि माझ्या टिफिनच्या पलीकडे माझं आयुष्य काय आहे हे तुम्हालाही माहिती नाहीये सर. तू हे सगळं काय बोलतेस आणि हे का बोलतेस? आय हॅव नो क्लू. मला खरंच माहित नाही आणि कळतही नाही कळणार सर, कारण आपल्या दोघांमध्ये बरोबरीच नाहीये सर. आणि जिथे बरोबरीच नाहीये तिथे मैत्री आणि प्रेम तर खूप लांबची गोष्ट. आम्ही खूप साधी माणसं आहोत सर. आयुष्याकडून आमच्या इच्छा अपेक्षा आमच्या खोली एवढ्या छोट्या आहेत सर. 2 पावलं चाललं की संपतात. ते जगायसाठी रोज जगडावं लागतं सर, आणि ते तुम्हाला नाही कळणार. आणि तुम्हाला कळावं अशी माझी अपेक्षा पण नाहीये सर. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या सर. मी येते. नेहा, 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 एक मिनिट. गैरसमज माझा नाही नेहा, तुझा होता. काय बदललंय माझ्या? खरं सांग नेहा.
काय बदललंय? मी आजही तोच यश आहे नेहा. आणि हे जे साधेपणाने जगण्याबद्दल तू बोलतेस ना, हे जगलोय मी तुझ्याच बरोबर. जेव्हा माझी आयडेंटिटी, माझी ओळख कोणाला माहित नव्हती, तेव्हा मी साधाच वाटत होतो ना सगळ्यांना. मग आता काय बदललंय? आणि त्याची तुम्हा लोकांना खात्री पटली म्हणूनच तुम्ही मैत्री केली ना माझ्या बरोबर. सो आता काय प्रॉब्लेम आहे? हे 100 रुपये आहेत सर. तुमच्यासाठी खूप क्षुल्लक आहे सर, पण आमच्यासाठी याची किंमत खूप मोठी आहे सर. या 100 रुपयात एक दिवस काढू शकाल? आणि जर हे 100 रुपये संपले तर उपाशी राहू शकाल का? सांगा ना, राहू शकाल? नाही ना? तू असं का बोलतेस मला माहित नाही नेहा, पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो तुला याची कल्पनाही नाहीये. आजोबा 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 थांब 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 तुझा अरे बापरे 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 अरे बापरे यश 100 रुपये 24 तास गेला. यश 124 गेला. इकडे उठ उठ. इकडे इकडे बरं. दीर्घ श्वास घे. आणि आता बोल. तुमच्या नातवाला डबेवालीने नेहाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की मग. आणि तुमच्या 100 नंबरी नातवाने 100 रुपये दिवस काढायचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. उत्तम, अप्रतिम. वाईट काय त्यात? 100 रुपये दिवस. अहो मी आता त्याला म्हणलं माझ्या बरोबर चल, मला जुमानलं नाही. निघाला. मला म्हणाला पब्लिक ट्रान्सपोर्ट तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, पायी तर पायी, कोणाची हेल्प लागली तर हेल्प, लिफ्ट तर लिफ्ट, पण मी असाच जाणार 100 रुपयात दिवस काढणार. हे सांगायला मी तुम्हाला धावत पळत तिकडे आलो. इतका धावलो असून मी ऑलिम्पिक मध्ये तर त्या तो बोल्ट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पहिला आलो असतो. अरे हे लवकर सांगायचं ना. आता वर टच करून आलो मी. 2 मिनिटं उशीर झाला असता नाही, चव्हाणा बोलवायला लागलं असतं मला. मी सिरियस काहीतरी बातमी सांगायला आलो, तुम्ही थट्टा करताय. अरे सिरियसली काय सांगायचं त्यात? करंट आहे. 100 रुपयात दिवस काढणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 100 रुपये दिवस. हा. यशवर्धन हा. कधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा चेहरा पाहिला नाही, लिफ्ट कधी कोणाला मागितली नाही, 100 रुपये दिवस कसं काढणार आहे? अरे ह्याला तर प्रेमाचा चस्का म्हणतात. तो कुठे अडकणार नाही मी तुला सांगतो. या घरासाठी अतिशय योग्य मुलगी मिळालेली आहे. हीच मुलगी या घरात सून म्हणून यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी ना 3-4 माणसं तिच्या भोवताली पाठव. एक मिनिट. उगाच काहीतरी करू का? त्याला त्याचं जगू दे, कळलं? ही माझी ऑर्डर आहे. जगन्नाथ चौधरीची ऑर्डर, लक्षात ठेव. मलाच काय ते बघावं लागणार आहे. माझा नातू प्रेमात पडला. या